Good morning, all of you. In this lecture, we will start benefits of market segmentation. So we were complete fifth point in last lecture, determining market opportunity. Okay, market segmentation म्हणजे आपण काय बघितलं होतं? Market segmentation means division of market into smaller part. Okay. The purpose of market segmentation here, manufacturer concentrate are only one segment at a one time. म्हणजे तो बऱ्याच वेळी जर सगळीकडे कॉन्सन्ट्रेट करत राहिला तर त्याला आउटपुट कमी मिळतात. म्हणून मार्केट सेगमेंटेशन ही अशी कॉन्सेप्ट आहे किंवा अशी मेथड आहे ज्यामध्ये मार्केटर, बिझनेसमॅन, मॅन्युफॅक्चरर काय करतात, एका सेगमेंटवरती कॉन्सन्ट्रेट करून आउटपुट हे जास्त मिळवतात. बेनिफिट आपण बघितले होते, डिटरमाइनिंग मार्केट अपॉर्च्युनिटी. Here, when manufacturer concentrate are only one segment, as the result, here manufacturer find out where is opportunity relating to particular segment. Okay, म्हणजे तुम्ही जेव्हा एका सेगमेंट वरती कॉन्सन्ट्रेट करताय तेव्हा त्या सेगमेंटचे रिलेटेड अपॉर्च्युनिटीज काय आहेत, तिथे थ्रेट काय आहेत अजून. ओके, तिथे आपला स्ट्रॉंग पॉइंट काय असू शकतो, वीक पॉइंट काय असू शकतो, हे आपण फाइंड आउट करू शकतो. हेल्प इन फिक्सिंग प्राइस. The market segmentation also enable to fix price of the goods and services. जेव्हा आपण मार्केट सेगमेंटेशन केलेलं आहे, सो मार्केट सेगमेंटेशन हेल्प्स टू फिक्स द प्राइस रिलेटिंग टू कस्टमर क्लास. म्हणजे आपला सेगमेंट हा कोणासाठी आहे? फॉर एक्झाम्पल, our segment is suitable for lower class customer. That time we will charge high price. Right? So concentration check करते. Suppose our segmentation is related to the lower class group or lower income group. That time we will charge high price, na? No. जर आपलं सेगमेंटेशनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, लोअर क्लासला आपण जर टार्गेट केलेलं आहे, तर आपण हाय प्राइस चार्ज करू का हो तिथे? नाही. नो. लो प्राइस. सो कॉन्सन्ट्रेट करा जरा लेक्चर वरती. मी तुम्हाला 2 ते 3 वेळा क्वेश्चन विचारला, तुमचं लक्ष नाहीये. So, help in fixing price. Market segmentation is useful for the fixing price. For example, द्या इथे. For example, our segmentation is suitable for lower income group. Lower income groups साठी तो suitable असेल. That time we will charge the low price of the product. When our segmentation is suitable for high class customer, that time we will charge the high price of the product. Okay, vice versa. आपलं सेगमेंटेशन हे कोणासाठी आहे, कोणत्या क्लास ऑफ कस्टमर साठी आहे, याच्यावरून मग आपण डिसाइड करतो वी विल चार्ज हाय और लो प्राइस. मग आपण कशा पद्धतीने प्राइस ही चार्ज करणार आहोत. ओके, नेक्स्ट, डेव्हलपिंग मार्केटिंग प्रोग्राम. आता हे पॉइंट तुम्हाला घेऊन दिलेले आहेत ऑलरेडी. काय सांगितलं होतं, कंपनी कॅन डेव्हलप मार्केटिंग प्रोग्राम अँड बजेट बेस्ड ऑन क्लिअर आयडिया ऑफ द रिस्पॉन्सेस कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्पेसिफिक मार्केट सेगमेंट. आणि मग मार्केट सेगमेंटेशन इज शोइंग अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द स्पेसिफिक ग्रुप. आणि मग या स्पेसिफिक ग्रुप वरून आपण काय करू शकतो, हियर मॅन्युफॅक्चरर और मार्केटर डेव्हलप मार्केटिंग स्ट्रॅटेजी ऍज पर द मार्केट सेगमेंटेशन. मार्केट सेगमेंट कोणता आहे तुमचा, चिल्ड्रन आहे का, मग चिल्ड्रनशी रिलेटेड स्ट्रॅटेजी. मार्केट सेगमेंटेशन जर तुमचं युथ असेल तर युथशी रिलेटेड स्ट्रॅटेजी प्रोग्राम. मार्केट सेगमेंटेशन फिमेलशी रिलेटेड असेल तर फिमेलशी रिलेटेड, whatever it may be. Next, designing a product. Market segmentation help in designing product that really match the demand of the target audience. आता इथे प्रत्येक ठिकाणी आपण हे सांगू शकतो, मार्केट सेगमेंटेशन इज युजफुल फॉर द डिझायनिंग ऑफ प्रोडक्ट ऍज पर द मार्केट सेगमेंटेशन. फार लिहायचं नसेल तर काय मेन्शन कराल, ऍज पर द मार्केट सेगमेंटेशन. आणि जर तुम्हाला प्रॉपर लिहायचं असेल मग फॉर एक्झाम्पल लिहू शकताय. फॉर एक्झाम्पल, अवर मार्केट सेगमेंटेशन इज रिलेटेड टू, कशाशी रिलेटेड आहे आपलं मार्केट सेगमेंटेशन. फॉर एक्झाम्पल चिल्ड्रनचे असेल, वी प्रेफर द डिझायनिंग प्रोडक्ट और प्रेफरन्स अट्रॅक्टिव्ह कलर, है ना. म्हणजे आपला टार्गेट ग्रुप कोण आहे याच्याशी रिलेटेड आपण डिझाईनला इम्पॉर्टन्स ही देत असतो. हे डिझाईन कडे जास्त कोण अट्रॅक्ट होतं. जर आपला टार्गेट ग्रुप हा मेल असेल तर आपण खूप साऱ्या डिझाईनला इम्पॉर्टन्स नाही देत.
तिथे थोडंसं आपण डिझाईन कमी करतो. ते जर चिल्ड्रन असतील, फिमेल असतील तर डिझाईन थोडीशी जास्त अट्रॅक्टिव्ह करतो, जेणेकरून कंझ्युमर तिकडे इझिली अट्रॅक्ट होतो. मीडिया सिलेक्शन. इथे कोण रिपीट करेल सांगा बरं, मी काय सांगितलं होतं मीडिया सिलेक्शन मध्ये? Market segmentation is help for media selection. For example, our market segmentation is related to, कशाशी related आहे आपला market segmentation? Childrenशी. That time we will choose which types of media? Children are Television. Very good. Television. For example, our market segmentation is related to youth. That time we Internet will and television. Very good. Internet first and then television. Then our target group is senior citizen. Newspaper. Radio and newspaper. Very good. Newspaper and radio. Okay. म्हणजे इथे मीडिया सिलेक्शन साठी मार्केट सेगमेंटेशन हेल्प करेल. Good. Then next point is the timing of marketing effort. It's very interesting thing. It helps in setting the timing of the promotional effort so that more emphasizing is placed during those periods when responses is likely to be at its peak. For instance, consumer goods can be heavily advertised to Christian during Christmas season and to Hindus during Diwali time. ओके. म्हणजे एखाद्या प्रोडक्टची ऍड कधी करायची आहे, कधी तुम्हाला प्रमोशनल इफोर्ट्स घ्यावे लागतील है ना, याच्यावरती काय असणार आहे, तुम्हाला मार्केट सेगमेंटेशन हेल्प करेल. सो मार्केट सेगमेंटेशन हेल्प टू डिसाइड द टायमिंग ऑफ मार्केटिंग इफोर्ट, असं सिंपल मेन्शन करा. हियर मार्केट सेगमेंटेशन इज युजफुल फॉर डिसाइडिंग टायमिंग ऑफ मार्केटिंग इफोर्ट. मग एक्झाम्पल देऊ शकता. क्रिसमस पिरियड मध्ये, क्रिसमस मध्ये आपण काय करतो तर त्याच्याशी रिलेटेड प्रोडक्टचे ऍड करू शकतो. दिवाळी टाइम मध्ये दिवाळी प्रोडक्टचे ऍड करू शकतो, किंवा विंटर सीझन मध्ये कोणत्या प्रोडक्टचे ऍड करू शकतो, रेनी सीझन मध्ये कोणत्या प्रोडक्टचे ऍड करू शकतो. ओके है ना, असे एखादे एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 6. Yes. Yes, ma'am. Last point, better service to customer. Market segmentation enable a company to concentrate its marketing effort in a particular market area, thereby providing a better service to the target customer. Proper market segmentation can facilitate customer satisfaction. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, suppose here manufacturer cannot concentrate on market segmentation. That means the purpose of manufacturer is cover entire market. That time consumer are completely satisfied? No. So vice versa, when manufacturer concentrate on only or particular segmentation, and as per the segmentation manufacturer provide goods and services to the consumer. आणि नक्कीच त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो तर कस्टमर सॅटिस्फाय होऊ शकतात, म्हणजेच बेटर सर्व्हिस टू कंझ्युमर ही रीच होऊ शकते. लक्षात येते का? when manufacturer concentrate or manufacturer focus on market segmentation, that time manufacturer provide proper goods and services to the customer. असं म्हणा, किंवा here manufacturer provide goods and services as per the customer expectation. As the result, better services to the customer. जर तुम्ही तुमचा टार्गेट ग्रुप सिलेक्ट आहे, तुमचा टार्गेट ग्रुपचे एक्सपेक्टेशन माहिती आहेत तुम्हाला, तर ऑब्विसली आपण इथे काय करू शकतो, त्या टार्गेटला काय हवं आहे तेच रीच करू शकतो, आणि मग तुमची बेटर सर्व्हिसेस कंझ्युमरला मिळू शकते. इज इट क्लिअर? Yes. काय लिहायचंय बघा. Yes, ma'am. Then
नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. बेस ऑफ मार्केट सेगमेंटेशन. वी वर लर्न इन लास्ट क्वेश्चन कंझ्युमर बिहेवियरचे जे सेगमेंट आहेत ना त्या बेसवरती असे ऑलमोस्ट सेम क्वेश्चन आहे. बेस ऑफ segmenting consumer market classified into 4 category: demographic, behavioral, psychographic and geographic. Okay, so ह्या बेस वरून आपण मार्केटचं क्लासिफिकेशन हे केलेलं असते. मार्केट सेगमेंटेशन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा म्हणजे बाकी आपोआप क्लिअर होईल. मार्केट सेगमेंटेशन मीन्स डिवायडेशन ऑफ मार्केट ओके इनटू स्मॉलर पार्ट. मग जेव्हा आपण डेमोग्राफिकला इम्पॉर्टन्स देतो तेव्हा आपण काय म्हणणार मग हियर मॅन्युफॅक्चरर डिवायडेशन ऑफ मार्केट ऍज पर द डेमोग्राफिक पॉइंट ऑफ व्ह्यू. मग डेमोग्राफिक म्हणजे काय हे आपण डिटेल बघणार आहोत. जाऊया पुढे. डेमोग्राफिक segmentation is one of the most popular and commonly used types of market segmentation. It refers to statistical data about the group of people. Segmentation मग हे कसं असणार आहे बघा. डेमोग्राफिक मध्ये मग तुम्ही काय करता सेगमेंटेशन ऑफ कंझ्युमर बेस्ड ऑन व्हेरिएबल लाईक एज. मग तुम्ही एजचं काय केलेलं आहे बायफर्केशन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 15 पर्यंत एक ग्रुप असेल, देन 15 to 25 पर्यंत दुसरा ग्रुप असेल, देन 25 to 40 तिसरा असेल किंवा 45 अबाव. असं तुम्ही काय करता एजचं क्लासिफिकेशन करता आणि मग त्यावरून फाइंड आउट करता की अरे 0 to सपोज 10 एज पर्यंत त्यांच्या एक्सपेक्टेशन थोड्या सेम असू शकतात. मग 18 ते 25 वयोगटातले जे काही कंझ्युमर आहेत त्यांच्या एक्सपेक्टेशन ह्या सेम असू शकतात. अबाव 45 चे जे कंझ्युमर आहेत त्यांच्या एक्सपेक्टेशन ह्या सेम असू शकतात. सो ऍज पर दी एज हियर मॅन्युफॅक्चरर क्लासिफाईड मार्केट. नेक्स्ट स्टेजेस इन फॅमिली सायकल. ओके सो फॅमिली सायकल कसं आहे याच्यावरून सुद्धा तुमचं मार्केट सेगमेंटेशन हे क्लासिफाय होईल. जेंडर मध्ये दोनच असतील मेल फिमेलचं तुम्ही क्लासिफिकेशन कराल. मॅरिटल स्टेटस मध्ये पण असेल मॅरिड अनमॅरिड क्लासिफाय करू शकता तुम्ही. फॅमिली साईज स्मॉल मीडियम असे क्लासिफिकेशन हे तुम्ही करू शकता. ओके सो इथे फार डिटेल नाही जायचंय आपल्याला. काय सांगाल मग इथे demographic segmentation that means here manufacturer classified market as per the demographic such as आता एक लक्षात ठेवा हा इथे महत्त्वाचे क्वेश्चन काय विचारले जातात. डेमोग्राफिक एज सेगमेंट इज क्लासिफाईड अंडर डॅश डॅश सेगमेंट. मग ते सांगता आलं पाहिजे एज हा कोणत्या ग्रुप मधला सेगमेंट आहे तर डेमोग्राफिक मधला. तर बऱ्याच वेळी ह्या पॉइंट मध्ये कन्फ्युजन होतं. एज, स्टेजेस इन लाईफ सायकल, जेंडर, मॅरिटल स्टेटस, फॅमिली साईज. ओके हे तुमचे डेमोग्राफिक सेगमेंट आहे. इज इट क्लिअर? Yes. Yes, sir. सो लक्षात ठेवा बुक मध्ये लिहून ठेवा. Demographic segmentation means here manufacturer classified market as per the demographic such as आणि हे पॉइंट मात्र तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. एज, स्टेजेस इन लाईफ सायकल, जेंडर, मॅरिटल स्टेटस, फॅमिली साईज. मी रिपीट करून घेणार आहे परत लक्षात ठेवा. नेक्स्ट बिहेवियरल. पहिलं सेंटेन्स कॉमनच येऊ दे. हियर मॅन्युफॅक्चरर क्लासिफाईड मार्केट ऍज पर दी बिहेवियरल और सायकोग्राफिक सेगमेंट. ओके मग काय येईल बघा यामध्ये. सायकोग्राफिक सेगमेंट फोकस ऑन हू कंझ्युमर इज. बिहेवियरल सेगमेंट फोकस ऑन हाउ द कस्टमर ऍक्ट. Behavioral market segmentation, for example, purchasing habit, spending habit, user status, brand interaction. हे 4 पॉइंट आहेत हे तुमच्या बिहेवियर मध्ये इन्क्लूड होतील. ओके लिहून ठेवा फटाफट. म्हणजे थोडक्यात काय तर तुमचं बिहेवियर काय केलं जातं इथे फाइंड आउट केलं जातं. परचेसिंग करताना तुमचं बिहेवियर कसं आहे. म्हणजे जसं की आपण सांगतो मेल काय करू शकतात त्यांना माहिती की आता एखाद्या सेलरला तुम्ही विचारलं मेलचं बिहेवियर कसं आहे. बार्गेनिंग असतं का मेलचं. फिमेल बार्गेनिंग नाही करत. फिमेल काय करतात ऍज इट इज जितके पैसे आहेत तेवढे देतात आणि एखादी वस्तू परचेस करतात. बरोबर ना.
Yes. नो. Yes. मी मेल फिमेल वाईस वर्सा विचारलं. नो. फिमेल बार्गेनिंग करतील, मेल बार्गेनिंग करणार नाही. मी तुम्हाला विचारताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन चेक करत होते. मी तुम्हाला काय विचारलं? मेल बार्गेनिंग करतील, फिमेल बार्गेनिंग नाही करणार. Concentration. This is wrong. Okay. So next, geographic segmentation. That means here manufacturer classified market as per the geographic. Okay. मग आता इथे तुमचे geographical point of view ने क्लासिफिकेशन असेल. फक्त तुम्ही अर्बन, सेमी अर्बन, रुरल असे मेन्शन केलात तरी चालेल. हे झिप कोड, सिटी, कंट्री, रेडियस अराउंड सर्टन लोकेशन, क्लायमॅट, अर्बन अँड रुरल. देन लास्ट सायकोग्राफिक आणि डिमोग्राफिक ह्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं बऱ्याच स्टुडंटचं. ओके. So psychographic segmentation categorize audience and customer by the factor relating to the personality characteristic. So काय सांगाल पहिले इंट्रो मध्ये? Here manufacturer classified market as per the psychographic such as personality trait, value, attitude, interest, lifestyle, psychological influence, subconscious and conscious belief, motivation, priority, etc. etc. लिहा. मग सांगितलं जातं की psychological segment is slightly more difficult to identify the demographic because these are very subjective. They are not data focused and require research to uncover and understand. थोडंसं आपण म्हणू शकतो ना, प्रत्येक वेळी ऍटिट्यूड थोडाफार चेंज होतो, व्हॅल्यू चेंज होऊ शकते, इंटरेस्ट चेंज होऊ शकतो. सो हे थोडंसं डिफिकल्ट जातं फाइंड आउट करणं. फक्त पॉइंट कोणते येतात ते लक्षात राहू देत. व्हॅल्यू, ऍटिट्यूड, इंटरेस्ट, लाईफस्टाईल, सायकोलॉजिकल इन्फ्लुएन्स, कॉन्शियस, सबकॉन्शियस एक्सेट्रा. Is it clear question? Yes. Yes, ma'am. रिपीट करूया आपण. एक 2 मिनिट घ्या, रिपीटेशन होऊ दे, मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. Behavioral. ओके. सेकंड पॉइंट कोणता बघितला आपण? Behavioral segmentation. हा, बिहेवियरल मधले पॉइंट कोणते आहेत? सब पॉइंट. Purchasing habits, spending habits, user status, brand interactions, ओके. etc. ओके, गुड. नेक्स्ट थर्ड पॉइंट. बाकी स्टुडंट कुठे आहेत रे आज? मरियम बोलो. मरियम दबीर. थर्ड पॉइंट. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की बुक घेऊन बसा, जितके पॉइंट शॉर्ट करता येतील शॉर्ट नोट तितके लिहा. हा, तनिष बोलो. Geographic segmentation. ओके. Defines as city, country, then climate, urban or rural. okay, good. Then last कोण सांगेल? महातले प्राची. Psychographic segmentation. Okay. Points at personality traits. Okay. Values, attitude, interest. And psychographic factors are slightly more difficult to identify than demographic segmentation. Okay, good, good. We will continue. Next question. What is CRM? Explain techniques of CRM. CRM means consumer relationship management.
So in modern days, CRM is very most important thing for all types of organization. म्हणजे असं कोणतंही ऑर्गनायझेशन नाहीये की जे CRM ला इम्पॉर्टन्ट देत नाही, राईट? So consumer relationship management is the business strategy to create and maintain better relationship with customer. So CRM चा पर्पस काय आहे हो? Build a good relationship with customer. It is the art of managing the organizing relationship with customer. It is an art. Art का आहे? कारण कंझ्युमरचं बिहेवियर हे कसं आहे, वेगवेगळं आहे, डिफरंट आहे, क्लास ऑफ कस्टमर डिफरंट आहे, जसं की आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं. मग या प्रत्येकासोबत एक गुड रिलेशनशिप बिल्डअप करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क. So here manufacturer use various skill and techniques for build up good relationship with customer. That is why here said it is an art of managing the organizing relationship with customer. The objective of CRM is to maintain healthy relationship with the existing as well as potential customer. म्हणजे तुम्हाला जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत यांच्यासोबतच गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचे असं नाही. So here build up good relationship with the existing as well as potential customer or new customer. नवीन कस्टमरना अट्रॅक्ट करणे, एक्झिस्टिंग कस्टमरना रिटेन करणे, हे CRMचं काय असणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह असतं. ओके, इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ CRM? फर्स्ट सेंटेन्स मध्ये येईल CRM इज अ बिझनेस स्ट्रॅटेजी. शॉर्ट मध्ये पुटअप करा CRM इज अ बिझनेस स्ट्रॅटेजी. आणि सेकंड मध्ये पुटअप करा मग द बेसिक पर्पज ऑफ CRM इज बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ एक्झिस्टिंग कस्टमर ऍज वेल एज पोटेन्शियल कस्टमर. बस. टेक्निक्स बघूया आपण मग. कंझ्युमरला रिटेन करण्यासाठी काय करावं लागेल? फक्त त्यांच्याशी छान गप्पा मारल्यानंतर कंझ्युमर रिटेन होतील का हो? नो. सो काय करावं लागेल सांगा बरं? कंझ्युमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आपल्याला टेक्निक्स यूज करायचं आहे. मग काय करावं लागेल? टेक्निक्स कडे जाण्याच्या आधी तुमचं पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे बघूया. सांगा बरं. Suppose you are the organizer, you are the manufacturer or marketer, and we will prefer the CRM strategy. मग तुम्ही कशा पद्धतीने कंझ्युमरना रिटेन करू शकाल? तुम्ही सांगाल का ओके आज आमच्याकडे या, चहा घ्या, 1-2 दिवस राहा आणि जा, म्हणजे CRM. मैम गुड क्वालिटी प्रोडक्ट देंगे तो रिटेन हो सकते. व्हेरी गुड. काय करावं लागेल तुम्हाला? बेटर क्वालिटी प्रोडक्ट प्रोव्हाइड करावं लागेल, त्यांना सर्व्हिसेस द्याव्या लागतील, स्टाफ डेव्हलप करावा लागेल, ब्रँड स्विचिंग बॅरियर करावे लागतील, सोशल मीडियाचा यूज करावा लागेल, CRM सॉफ्टवेअर तुम्हाला डेव्हलप करावे लागतील, कॉल सेंटर तुम्हाला मेन्शन करावे लागतील, मेंटेन करावे लागतील. दीज आर सम व्हेरी गुड टेक्निक्स फॉर बिल्ड अप CRM स्ट्रॅटेजी. ओके, सो वन बाय वन बघूया आपण. क्वालिटी प्रोडक्ट, techniques of building CRM. Quality product, the product or services must provide value addition. The expectation of consumers keep on changing constantly. That is why manufacturer and marketer must understand the customer expectation and match them. तुम्हाला काय करायचं आहे? When organization build up CRM or when organization build up good relationship with customer, that time organization will prefer or will provide qualitative product to the consumer as per their requirement or as per their expectation. त्यांच्या ज्या एक्सपेक्टेशन आहेत त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे तर क्वालिटी प्रोडक्ट प्रोव्हाइड करायचं आहे. शॉर्ट मध्ये काय मेन्शन करा? When organization prefer CRM strategy, that time they provide qualitative product to the consumer as per their expectation. Provide qualitative product as per consumer expectation. हे सेंटेन्स महत्वाचं आहे पहिल्या पॉइंट. सेकंड, सर्व्हिसेस. Customer expect quality services during pre-sale, sale and after sale phases. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवा. म्हणजे मॅन्युफॅक्चररला फक्त गुड्स प्रोव्हाइड करायचे आहेत का हो? नो. सो हियर
consumer expect quality services during pre-sale, सेल अँड आफ्टर सेल. मग प्री सेल सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला काय द्यावं लागेल? फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं सॅम्पल द्या कंझ्युमरला. दिस इज द पार्ट ऑफ प्री सेल. सेल. ड्युरिंग द सेल हिअर वी प्रोव्हाइड क्वालिटी प्रोडक्ट ॲट रिझनेबल रेट. ओके. आणि आफ्टर सेल मध्ये काय द्यावं लागेल? आफ्टर सेल सर्व्हिस मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फॅसिलिटी द्याव्या लागतील. फॉर एक्झाम्पल जसं की आपण आता मॉडर्न डेज मध्ये म्हणतो कॅशलेस सर्व्हिसला जास्त इम्पॉर्टंट आहे. काही कॅशलेस ट्रान्झॅक्शन तुम्ही देऊ शकता. देन काही फ्री एखादी बाय वन गेट वन एखादी वस्तू देऊ शकता. एखादं कुपन फॅसिलिटी देऊ शकता. गिफ्ट फॅसिलिटी देऊ शकता. होम डिलिव्हरी जर पॉसिबल असेल, नियरेस्ट असेल तर होम डिलिव्हरी फॅसिलिटी देऊ शकता. दीज आर द आफ्टर सेल सर्व्हिस फेज. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. आता काय Yes. करायचंय बघा. कंझ्युमर एक्सपेक्ट क्वालिटी सर्व्हिसेस ड्युरिंग प्री सेल, सेल अँड आफ्टर सेल. मग प्री सेल नेक्स्ट लाईनला मेन्शन करा. प्री सेल मध्ये काय आहे, सेल मध्ये काय आहे आणि आफ्टर सेल मध्ये काय आहे त्याचे एक दोन पुढे मेन्शन करा पॉइंट. प्री सेल मध्ये सॅम्पल मेन्शन करा एकच वर्डिंग. देन सेल मध्ये क्वालिटी प्रोडक्ट रिझनेबल प्राइस. आणि आफ्टर सेल मध्ये बाय वन गेट वन फ्री, गिफ्ट कुपन, देन डिस्काउंट आणि होम डिलिव्हरी हे आफ्टर सेल मध्ये ऍड करा. ओके. बाकीचे पॉइंट आहेत. पॉइंट नंबर 3 पासून आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. इज इट क्लिअर 2 पॉइंट ना? मॅम आफ्टर सेलचा बोला पुन्हा. आफ्टर सेल सर्व्हिस मध्ये बाय वन गेट वन फ्री किंवा कुपन फॅसिलिटी, गिफ्ट फॅसिलिटी